ऑपरेशन तारा या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र वन विभागाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरित करण्यात आलेली 2 वर्षांची मादी वाघीण T7S2 हिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यान येथील सोनारली अनुकूलन कुंपणात सॉफ्ट रिलीज करण्यात आले। ही वाघीण 8 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा कोअर रेंज पांढरपवनी परिसरातून सुरक्षितपणे पकडण्यात आली होती। त्यानंतर तिची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यांनी केलेल्या तपासणीत वाघीण पूर्णतः तंदुरुस्त, निरोगी आणि स्थलांतरास योग्य असल्याचं निदर्शनास आलं। सॉफ्ट रिलीज पद्धतीमुळे वाघीण सुरक्षित कुंपणात राहून तेथील भूभाग, भक्ष्य प्रजाती आणि स्थानिक पर्यावरणाशी हळूहळू जुळवून घेते। यामुळे खुल्या जंगलात सोडण्यापूर्वी तिचे सुरक्षित पुनर्स्थापन, नैसर्गिक हालचाल आणि क्षेत्रीय स्थैर्य अधिक प्रभावीपणे साध्य होते। सदर संपूर्ण कार्यवाही भारतीय वन्यजीव संस्थेच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे। डॉक्टर के रमेश, वरिष्ठ वैज्ञानिक, तसेच आकाश पाटील, फील्ड बायोलॉजिस्ट, वाघिणीच्या अनुकूल प्रक्रियेचे आणि वर्तणुकीचे शास्त्रीय निरीक्षण करत आहेत। राष्ट्रीय पातळीवर या कार्यक्रमाचे निरीक्षण राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण करीत असून या मोहिमेवर डॉक्टर नंदकिशोर काळे, सहाय्यक निरीक्षक प्रोजेक्ट टायगर आणि मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांचे विशेष लक्ष आहे। वाघिणीची सुरक्षित पकड, वाहतूक आणि सॉफ्ट रिलीजची संपूर्ण प्रक्रिया ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या रॅपिड रेस्क्यू टीम आणि कोलारा कोअर रेंजमधील क्षेत्रीय वन कर्मचारी यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे यशस्वीपणे पार पडली। ही संपूर्ण क्षेत्रीय कार्यवाही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प TATR आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प STR यांच्या संयुक्त पथकांद्वारे राबवण्यात येत असून या मोहिमेचे नियोजन आणि अंमलबजावणी मुख्य वनसंरक्षक वन्यजीव मुंबई डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे।